आपण फक्त मेंढीपालन, शेळीपालन, गायपालन हे सगळं पालनवर आहे, पण त्याच्या पलीकडचं अजून कोण गेलं नाही. शेती करताना पण उत्पादन ह्या गोष्टीवरच राहिलं. आता आपल्याकडं मक्याची फॅट आहे, म्हणजे चायना मक्याची फॅट आहे. चायना मक्का लावला तर उत्पादन जास्त होतं. उत्पादन जास्त करणं म्हणजे काय झालं तर आजच्या घडीला चायनामध्ये 27 रुपये रेट आहे, म्हणजे मक्याचा जो काय रेट आहे 27 रुपये, आणि आपल्याकडे 16 ते 17 रुपयाच्या मक्याचा रेट आहे, म्हणजे होलसेलला, म्हणजे शेतकऱ्याकडनं घेताना. बाकी व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर 30-40 रुपये होतात, तो वेगळा गोष्ट होतो. पण शेतकऱ्याकडं उत्पन्न कसं वाढेल ह्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतील, पण उत्पादन काढल्यानंतर विकायचं कसं हे कोणच सांगत नाही. मग तसंच आहे. आता हे मेंढीपालन आहे, मेंढीपालनाचं पण तसंच आहे. ह्या लेंड्या कशा विकायच्या हे कोण सांगणार नाही, पण ह्यांना कसं सांभाळायचं हे सर्व सांगतील. ह्यांच्या काय गोष्टी करायच्या हे सगळं सांगतील, पण ह्यांच्या बाय प्रॉडक्ट किंवा मॉडिफाय काय करायचं हे कोण सांगत नाही. आता ऑस्ट्रेलिया बघाल तर सर्वात छोटा देश आहे, म्हणजे आपलं एक राज्य तेवढा एक देश येतो, पण त्याच्यात सर्वात जास्त ऑर्गॅनिक शेती करतात. आपल्याकडे तर लेंड्या येतात, आपण करू शकतो, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला खूप वेळ लागतो. कारण काय झालं की आपल्याला एकच झालं की उत्पादन वाढलं पाहिजे. हो, पण वाढवणार की आपण उत्पादन, पण त्याचं पुढं उत्पादन वाढल्यानंतर काय करायचं ह्याचा कोणी कन्सेप्ट सांगितलं. आता कृषी प्रदर्शनं भरतात, मी नेहमी सांगत असतो, जिथं कृषी प्रदर्शन भरतं ना ते काय दाखवतात, तुमचं उत्पादन कसं वाढेल हेच दाखवतात ना. ह्याच्या पलीकडे काय दाखवतात का, विक्री व्यवस्थापन दाखवतात का, किंवा विकायला हक्काची बाजारपेठ कुठं आहे का, हे कुठं दाखवतात का, नाहीच दाखवणार. कारण तुम्ही जेव्हा उत्पादन वाढवाल ना तेव्हा तुम्हाला लुटायला बसलेलेच असतात ना, कारण उत्पादन नाही वाटलं तर तुम्हाला लुटणार कसं. म्हणून तुम्हाला काय केलं जातं आपल्या सर्वांना की उत्पादन वाढवा. तुम्ही उत्पादन एकदा तुम्ही वाढवलं की तुम्ही काही करूच शकत नाही ना घरी ठेवू शकत, ना स्टोअर करता येत, ना काही करता येत नाही त्यांना, ना त्याला मॉडिफाय करू शकत. म्हणून लोक उत्पादन वाढवण्याचं आपल्याकडं कन्सेप्ट शिकवतात. ह्याचं तरी काय शिकवतात, ह्याचं पण उत्पादन वाढवा. तुम्ही उत्पादन वाढवा म्हणजे जास्त वाढवा, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही व्यापाऱ्याला द्या म्हणजे काय रेटनं द्या. ह्याचं कोणच सांगणार नाही की काय रेटनं द्या आणि कसं द्या, का तर त्यांनी दिलेलंच नसतं ना. त्यांनी फक्त त्यांची जाहिरात किंवा माझं फक्त उत्पादन विकायचं आहे ना तेवढ्यापुरतं लिमिटेशन मी करून ठेवतो, की माझ्याकडं जी काही ट्रेनिंगला येतील किंवा माझ्याकडनं जी ट्रेनिंग घेतील त्यांना माहिती आहे मी ह्याच्याकडनंच घेणार आहे. मग अशा पद्धतीचं काहीतरी प्रोडक्शन होतं आणि उत्पादनाचा विषय येतो. तर आपण काय केलं पाहिजे, उत्पादन न करता, म्हणजे उत्पादन करायचंच आहे पण आपण स्वतः जेवढं विकू तेवढं जर उत्पादन केलं तर ते फायदेशीर राहतं. जेवढा पाहिजे आपल्या हक्काचा पैसा तेवढा पैसा करता येतो आणि घेता येतो. आणि जर नुसतंच आपण हे उत्पादन वाढवलं, नुसतंच हे वाढवू की, पण त्याचा मग तेवढा पैसा येणार नाही ना. 5 आणि 6 हजार आणि 10 हजाराच्या आतमध्येच तुमचे प्राणी जाणार आहेत, त्याच्यावर जाणारच नाहीत. आणि तेच जर तुम्ही कापून विकले तर 16-17 हजार रुपये जातात, 16-17च्या वर येतात. पण आम्हाला ती कन्सेप्टच समजली नाही ना. आम्हाला काय झालं की आमच्या लेंड्या विकायच्या रासायनिक खत आणायचं, आमच्याकडचं हे द्यायचं आणि ब्रीड म्हणून नवीन काहीतरी आणायचं. आम्ही अशा गोष्टीच आम्ही करत गेलो आजपर्यंत, आणि त्याच्यामुळे आम्हाला हे मेंढीपालन किंवा गायपालन किंवा शेळीपालन ह्या गोष्टी समजल्याच नाहीत ना. पुढे ह्याचं काय होईल हे आजपर्यंत कुणाला कळलं नाही. आता मला खूप सारे लोक भेटतात, गाईवाली भेटतात, शेळ्यावाली भेटतात, मेंढ्यावाली भेटतात, सगळी भेटतात. त्यांचं एकच कन्सेप्ट की पुढं काय त्याचं गणित फसतं. कारण काय होतं आहे की आम्ही उत्पादन वाढवण्याच्या नादामध्ये सगळं काय केलं. उत्पादन वाढवलं म्हणजे की आपलं उत्पादन वाढलं का, तर नाही आहे. आपण कुणाला देतोय ना त्याचं चांगलं टार्गेट झालं. कारण दूध जरी वाढवलं तुम्ही तरी काय तुम्ही दुधाला वेगळं काय करू शकत नाही, आईस्क्रीम, कुल्फी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बनवू शकत नाही. कारण तुमच्याकडे एवढा तामजाम असतो गुरांचा, गाईंचा त्या, की तुम्हाला त्याच्यातनं वेळच भेटणार नाही. तसं ह्या मेंढ्याचं आहे. मेंढ्या वाढवू शकतो, सांभाळू शकतो, सगळं करू शकतो, पण विकायचं म्हणलं की आम्हाला लाज वाटते, कारण तो आमचा व्यवसाय नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या येतात. मग आम्ही काय करणार की माझ्यासारखं प्रशिक्षण घेणार. मला माहिती आहे माझी तुम्हीच नेणार आहे, कारण मी प्रशिक्षण घेतो. तुम्हाला माझ्यावरती गॅरंटी आहे ना, पण मला बाजारावरती गॅरंटी नाही, म्हणून मी प्रशिक्षण घेईन. आणि ह्याच्यामुळे काय झालं, उत्पादन कसं वाढेल ह्याचं फक्त आमचा फोकस झाला. पण आम्ही ह्या उत्पादनातून आलेला म्हणजे जे काही उत्पादन केलं आहे त्याचा मोबदला कसा होईल ह्याचं आमच्या लक्षातच नाही ना आलं, आणि तिथं आमचं गणित फसलं. आणि त्याच्यामुळे काय झालं की नुसतंच मेंढीपालन किंवा नुसतंच शेळीपालन किंवा नुसतंच गाईपालन झालं, पण त्याच्यापासून काय होतं आहे का, त्याच्यापासून काय दिसतं आहे का, ह्या गोष्टी काय कधी समजल्याच नाहीत. आणि ह्याच्यापासून जर म्हणजे ह्यांचं जे वेस्ट आहे त्याच्यापासून जर शेती केली तर बेस्ट शेती होती.
म्हणजे वेस्टपासून बेस्ट शेती होती आणि वेस्ट चाऱ्यापासून हे बेस्ट बनतं. ह्या 2 गोष्टीच्या संकल्पना आहेत. पण आपल्याला काही त्यातलं संकल्पना किंवा ह्या गणित समजलंच नाही ना. कारण आम्हाला जे ट्रेनिंगमध्ये शिकवलं तेच आम्ही शिकलो ना, की आम्हाला ट्रेनिंगमध्ये काय शिकवलं की ह्यांना चांगला दर्जेदार चारा दिला पाहिजे. आपल्या जे शेतात पिकतो तो दर्जेदार नसतो, त्यांनी दिलेलंच बियाणं दर्जेदार असतं. असं काही गोष्टी शिकवलेल्या असतात ना. आणि माझ्याकडनं चांगलं एखादं ब्रीड घेतलं की ते क्वालिटी ब्रीड असतं आणि दुसऱ्याकडनं कोणाकडनं घेतलं की ब्रीड क्वालिटीचं नसतं. आणि मग ह्या सर्व गोष्टींना आपण लाखाच्या गोष्टींमध्ये पाहिल्यामुळं काय झालं की एक तर वेगळ्या दिशेनं चालत गेलो आणि त्याच्यामध्ये जो आपल्याला पैसा यायला पाहिजे होता, उत्पादन वाढवायचं वाढलं की आपण चारा वाढवायचा वाढवला, सगळं काय झालं, पण त्याचं पैसे यायचं होते तेवढे येत नाहीत ना. आज ह्यांना आम्ही म्हणजे एकदम बेकार दर्जाचा चारा घालतो तरीसुद्धा त्या पद्धतीतनं होतात, तरीसुद्धा त्या म्हणजे वजनाला 4-5 किलोचा डिफरन्स येत असेल. कारण आमचं वातावरण खालच्या वातावरणामध्ये फरक आहे, पण ते फक्त सांभाळू शकतात, कापू शकत नाहीत. आम्ही काय करतो, सांभाळून कापू पण शकतो आणि कापतो पण. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त पैसा येतो का, तर हे आम्ही स्वतः कापू शकतो आहे ना. मग तसं काहीतरी केलं तर फायदा आहे. आता ह्या लेंड्या ज्या आहेत आपल्या, म्हणजे खाली मी आता स्टोअर करायला चालू केलं आहे, 5 टनाची बॅग लावले. तर त्या लेंडी खतापासून जर काय आपण शेती केली किंवा त्या लेंडीची पावडर करून जर विकली, मग त्याचे काही नियम असतात जर विकण्याचे, मग ते जर नियम फॉलो केलं आणि आपण त्या पद्धतीनं विकलं तर त्या लेंड्यांची सुद्धा जशी मेंढ्यांची किंमत आहे ना त्याच्यापेक्षा जास्त त्या लेंड्यांची किंमत येते. अशा पद्धतीचं नियोजन आहे. पण आम्हाला ते प्रक्रिया शिकवल्याच नाहीत ना कुणी. आम्हाला काय सांगितलं, तुम्ही कसा बिझी राहाल. आता मी सांगेन ना त्या एखाद्याला, ते मला कोणी जर विचारलं ह्या लेंड्यांचं काय करायचं, मी सांगेन तुम्ही गांडूळ खत बनवा. पण गांडूळ खत बनवताना काय होतं की आम्ही प्रोसेसमध्ये राहतो ना, तिथं आमची प्रक्रिया करावी लागते. तिथं लेंड्या भिजवणे रोज, त्याला पाणी मारणे रोज, किंवा त्याच्यावरती जे काही गांडूळ सोडणे वगैरे, नंतर बेड पूर्ण झाल्यानंतर माती चाळणे, ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेसमध्ये येतात. पण त्याचीच जर पावडर फॉर्ममध्ये केलं तर 1 मिनिटात कार्यक्रम होणार आहे. त्याला काही जास्त करायचं नाही. यांची लघवी मुरलेली असती, एक दिवस सुकट टाकल्यानं त्याच्या मशनीमध्ये टाकलं की पावडरच होती. आणि ती पावडर जर शेताला दिली किंवा जर कुणाला विकली तर एकदम उत्तम रिझल्ट येतो. पण आम्हाला ह्या प्रोसेस कुणी शिकवल्याच नाहीत. कारण ज्यांनी शिकवलं ना त्यांनाच माहीत नव्हतं की असं काय होतं का. पण त्याच्यामुळं काय झालं, आम्हाला अर्ध्यापर्यंतच आणलं. अर्ध्यापर्यंत आणल्यामुळं काय झालं, आता इथून मागं पण जाता येणं आणि इथून पुढं पण जाता येणं. इथपर्यंत आल्यामुळं काय झालं की गडबड झाली की ह्यांना करायचं काय. आता खूप साऱ्या लोकांचा तिथंच प्रश्न अडकला की आता इथपर्यंत आलो, इथनं करायचं काय. आणि त्याच्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी येतात, गाईंचं किंवा शेळ्यांचं, मेंढ्यांचं, लास्टला तिथंच अडकते सर्वांचं. विकायचं कसं, विकायचं कोणाला, विकायचं कुठं, बाजारपेठ कुठं. मग ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही पहिल्यांदाच विचार करायचा. मी नेहमी सांगत असतो, ह्याच्या सगळ्याच्या बाजारपेठ आहेत. ह्या लेंड्याची बाजारपेठ आहे, चाऱ्याची बाजारपेठ आहे, प्राण्यांची बाजारपेठ आहे, सगळं काय. पण तुम्ही किती करताय. आज माझ्याकडे चारा नाही म्हणून ठीक आहे, थोडाफार असतो तर विकतोच आपण, नाही असं नाही. पण चारासुद्धा विकला जातो, ह्यांच्या लेंड्यासुद्धा विकल्या जातात आणि ह्यांचं मटण तर विकलंच जातं, त्याचा काही विषय नाही. पण आपल्याला काय झालं की आपण त्या पद्धतीने जाईनाच ना, त्या ट्रॅकवर शिरणच झालो आहे आपण, की आम्हाला मग काही गोष्टी आडव्या येतात. मग हे आपलं काम आहे का, मग हे आपण केलं पाहिजे का, अशा गोष्टी होतात. पण जर काय आपण ऑर्गॅनिक पद्धतीकडे केलं, आता आपण ह्यांना सर्व लोक मका लावतात आणि सर्रास म्हणजे मुरघासाची जी मका करतात त्या गोणीच्या गोणी त्यांना युरिया वगैरे वगैरे ह्या सर्व खतं टाकतात ना. मग तुम्ही ह्या लेंड्याची पावडर टाका ना आणि दाखवा ना त्याचा रिझल्ट. द्या ना 100-200 रुपये किलोनं, हो द्या ना, काय बिघडते तुम्हाला. मग अशा पद्धतीनं आपण करायचं सोडलं आणि आपणच काय करतोय की ह्या खतांच्या जाहिरात सांगतो. अरे आपल्याकडे सोन्याच्या लेंड्या आहेत ना, मग त्या टाकून बघू ना काय होते. तर आम्ही ते काय प्रयोग केलं नाही, गांडूळ खताचा प्रयोग केला नाही. आणि आम्ही काय सांगितलं, तो युरियाचं खत चांगलं आहे किंवा DAP चांगलं आहे किंवा 0 काय अजून 26 येतं, अशा सर्व खतांची नावं सांगायला लागलो. आम्ही शेतकरी, आम्ही सगळं, आमची जनावरं, आमच्याकडे सगळं आहे आणि आम्ही ती नावं सांगायला लागलो. पण आम्हाला कळलं नाही की आपल्याकडे जी शेतीची शेणखत असू द्या किंवा लेंडी खत असू द्या, ह्याचं ब्रँडिंग कसं करायचं किंवा ह्याचं जर शेत केलं आणि त्याचा जर रिझल्ट दाखवला तर आपल्या शेताला मागणी येणार आहे. पण तसं आम्ही केलंच नाही ना, आम्ही वेगळ्या पद्धतीनं केलं म्हणून ते तसं मेंढीपालन झालं किंवा गायपालन झालं. आणि आज जरी कुणी केलं, भविष्यात तुम्ही चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण तुम्ही कुठपर्यंत येणार, उत्पादन वाढवण्यापर्यंत. त्याच्या पलीकडे जाता येणार आहे का ह्याचा विचार करा. कारण उत्पादन वाढवून इथं कुणालाच भाव मिळत नाही. आता 1 रुपये कांदा होता तोपर्यंत कुणीच काही जागा झालं नाही. जेव्हा कांदा शेतकऱ्याकडचा 1 रुपयानं गेला तेव्हा शासनानं सांगितलं 12.5 रुपये कांद्याला 1 किलोला भेटेल. त्याचा कांदा लावून काढेपर्यंतचा पण खर्च निघणार नाही. मग तसं हे होणार. तुम्ही मस्त वाढवाल, उत्पादन कराल, सगळं कराल,
पण त्याचं सांभाळलेल्याचं किंवा तिथपर्यंत केलेल्याचा जो काही खर्च आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. कारण तुम्ही ह्याला खुराकच देणार आहे सर्रास ना. कारण तुम्हाला काय आहे, लगेच वाढलं पाहिजे, लगेच वजन वाढलं पाहिजे, बॉयलरसारखं झालं पाहिजे, 45 दोन महिन्याच्या आतमध्ये झालंच पाहिजे ना. मग तसं करण्याच्या नादामध्ये काय होणार, तुमचा खर्च जास्त होतो. आणि तुम्ही नॅचरल पद्धतीने करायला तुम्हाला आपल्याला संयम नसतो ना. त्यानं चायना मका केले ना, मी पण चायना मका करेन. त्यानं खत टाकलं ना युरिया 1 पोतं, मी 2 टाकेन. त्याच्यापेक्षा उत्पादन काढेन. उत्पादन काढून काय करता, पण ज्याच्याकडे उत्पादन काढून त्याला किती फायदा झाला हे तो सांगू शकत नसेल, तर आपण उत्पादन काढून आपण काय फायदा करणार आहे का. तर त्या पद्धतीनं नियोजन करा. ह्याचं उत्पादन वाढलं म्हणजे हे पैसे वाढलं तर कायच नाही. तर ह्याचं विक्री व्यवस्थापन मग तुम्ही कसं करताय, मटण करून करताय किंवा हॉटेल बनवून करताय किंवा काय करताय त्याच्यावरती राहील. नाहीतर काय होतंय, आपण पाळणे आणि उत्पादन वाढवणे इथपर्यंतच येऊ, त्याच्या पुढे जाणारच नाही. कारण काय होईल, मग ज्याचा फायदा आहे तो त्याचा घेणारच आहे. आपल्याला ह्याच्यातनं काहीच होणार नाही. आपण फक्त सांभाळण्याचं काम करणार आहे. जसं आता गाईचं ज्यांचं तबेल आहे त्यांचं चालू आहे त्याप्रमाणे होईल. मेंढी पालन करताना ना उत्पादन वाढवू नका, तर मेंढ्यांचा दर्जा म्हणजे रेट चांगला कसा येईल ह्याचा फोकस केला तरच हे मेंढी पालन परवडतं. उत्पादन वाढवलं म्हणजे काय तुम्ही पैसा जास्त आला असं काय नाही. जसं चायना मका वगैरे ह्या सर्व फॅट येतात आपल्याकडं, एकापेक्षा एक अशी लाट येते आणि त्या लाटेमध्ये आपण तरंगण्याचा प्रयत्न करतो. पण तशा काही गोष्टी करू नका. मेंढी पालन करायचे, वाढवण्याचं ठीक आहे, वाढवा काय हरकत नसते, पण वाढवण्यापेक्षा तुम्ही कापून विकू शकताय का किंवा मटण करून विकू शकताय का, ह्या गोष्टींचा अभ्यास करा आणि त्याच्यानुसारच वाढवा. नाही तर मग तुम्ही मग 100-200 वाढवाल आणि माझ्यासारखा कापणारा म्हणाल दे 5 आणि 6 हजाराला आणि तुम्हाला द्यावं लागेल, तुम्हाला पर्याय नसतो. तसं काही करू नका. तर हे उत्पादन वाढवण्यापेक्षा ना ह्यांचं विक्री व्यवस्थापन मी कसं वाढवेन ह्याच्याकडे जर फोकस केला तरच हे परवडतं, हे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि ह्यांचं बाय प्रॉडक्ट काय काय होतं आहे, लेंडी खताची पावडर करा, ती पावडर विका, लेंड्या विका, सगळं काय करा, त्याचा डेमो करा, त्याचं धान्य पिकल ते विका, हे सगळं काय करायचं, बाय प्रॉडक्ट किती करता येईल ह्याचा एक अंदाज घ्या आणि ते चांगल्या व्हॅल्यूत विकायचं. ह्यांना चांगला चारा पाहिजे ना, तर आपल्याकडं ज्या लेंड्या येतात त्यांचं आपण जर त्यांना खत म्हणून शेतात दिलं तर चांगलाच दर्जाचा चारा होणार आहे. मग असं काय केलं तरच हे मेंढी पालन परवडतं, नाही तर अजिबात परवडत नाही.